हां, तुमचा जो प्रश्न आहे, की सी-ई-टीमध्ये कमी मार्क्स पडल्यावरती काय करायचं? मला असं सांगायचं की सगळा प्रश्न पूर्णपणे ऐकावा विद्यार्थ्यांनी. कारण सी-ई-टीमध्ये कमी मार्क पडणे हा कन्सेप्टच आपण नीटपणे समजावून घेऊयात. कमी म्हणजे किती? काही लोकांना 92 मार्कसुद्धा कमी वाटतात. काही लोकांना 94 मार्कसुद्धा कमी वाटतात. अरे साधा नियम आहे सी-ई-टीमध्ये शून्यापेक्षा जास्त मार्क असतील तर ॲडमिशन मिळणार आहे. तेव्हा सी-ई-टीमध्ये कमी मार्क पडले हा विषय माझ्या दृष्टीने अजिबात महत्त्वाचा नाही. प्रवेश घ्यायचा असेल तर शून्यापेक्षा जास्त मार्क असतील आणि तुम्ही एलिजिबल असताल PCMच्या मार्कांच्या आधारे बोर्डाच्या परीक्षेतले, तर तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाही. आता मार्क कमी पडलेत तर करायचं काय? म्हणजे परवा नागपूरमध्ये मी जेव्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधत होतो तेव्हा विद्यार्थी म्हणतोय की मी रिपीट करू का? इंजिनिअरिंगसाठी रिपीट करावं हा तर मुद्दा अगदी टाकून देण्यासारखा मुद्दा आहे. इंजिनिअरिंगसाठी सी-ई-टी रिपीट करायची अजिबात गरज नाही. जेवढे विद्यार्थी बसलेत आणि एकूण जागा यांचं जर प्रमाण पाहिलं तर ते विद्यार्थ्यांच्या बाजूनी आहे प्रमाण. त्यामुळे सी-ई-टीमध्ये कमी मार्क पडलेत तर रिपीट करू नये इंजिनिअरिंगला. अगदी एक्सेप्शनल केसमध्ये काही वेगळं असेल आणि त्या विद्यार्थ्याचं आता एकमत झालंय आणि काउन्सिलर पण सांगतात किंवा त्याचे प्राध्यापक सांगतात आणि फायनली ठरतंय की हे रिपीट करण्यासारखी परिस्थिती आहे तरच. अदरवाईज 94 मार्क पडले असताना रिपीट करून काय परत कदाचित ते 89 सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे सी-ई-टी रिपीट करू नये. इंजिनिअरिंगसाठी तरी खास करून हा विचार चुकीचा आहे. मग पुढचा मुद्दा काय तो? तर टॉपचं कॉलेज आणि टॉपची इंजिनिअरिंगची ब्रांच हा जरा आग्रह बाजूला ठेवावा लागेल. या केसमध्ये उदाहरणार्थ एखाद्याला 76 मार्क्स आहेत सी-ई-टीमध्ये. आता याने CS-IT, AI, ML, DS असं सगळं बाजूला जर ठेवलं आणि तो जर म्हणाला की मी मेकॅनिकल किंवा सिव्हिलला ऑप्शन देतो तर त्याला बऱ्यापैकी चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळणार आहे. त्याला वाटतं की सी-ई-टीत कमी मार्क आहेत पण सी-ई-टीतले कमी मार्क ॲक्च्युअली जरी पाहिलं तर आपल्याला खालपर्यंत मेरिट जातं. सगळ्यांना ॲडमिशन झाल्यानंतर कित्येक हजार जागा शिल्लक राहतात. त्यामुळं घाबरून जायची गरज नाही. प्रत्येकाला प्रवेश मिळणार आहे. 1000 लोक लग्नाला आलीत आणि 5000 लाडू जर केले असतील तर प्रत्येकाने 3 जरी खाल्ले तरी 2000 लाडू शिल्लक राहणार आहेत. त्याप्रमाणे ॲडमिशनसाठी जागांची इंटेक इतका वाढला आहे. काही कॉलेजेसमध्ये दुप्पट, तिप्पट, चौपट म्हणजे बऱ्याच मोठ्या संख्येने जागांची संख्या वाढलेली आहे. ती CS-ITला वाढली असेल परंतु फायदा असा होतो की कोर ब्रांचेसला प्रवेश मिळणं जरा अधिक सोपं जातं. समजा असं वाटतंय तुम्हाला की तुम्हाला कॉम्प्युटर क्षेत्रातच जायचं आहे आणि CS मिळणं अवघड आहे, कम्प्युटर सायन्स मिळणं अवघड आहे आणि मार्क कमी पडलेले आहेत. या केसमध्ये काय करावं? या केसमध्ये याही पूर्वीच्या एका चर्चेमध्ये आणि एका रीलमध्ये मी स्वतंत्रपणे सांगितलं होतं की कॉम्प्युटर सायन्स नाही मिळालं तरी IT सुद्धा घेऊ शकता. कंपनीच्या दृष्टीने CS = IT आहे. युनिव्हर्सिटीच्या दृष्टीने सिलेबस दोघांचे सेम आहेत. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स ह्यासुद्धा विषयांचा जर आपण विचार केला ब्रांचेसचा तरीसुद्धा कमी मार्क असताना चांगल्या किंवा मध्यम दर्जाच्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. आणि म्हणून कमी मार्क असतील तर सॉफ्टवेअरमध्ये जायचं असेल तरी हा विचार चालेल. अजून एक मुद्दा आहे ते म्हणजे जर तुम्ही ENTCला गेलात, जर तुम्ही दुसऱ्या शाखेत गेला, इवन मेकॅनिकलला गेलात तरीसुद्धा तुम्हाला सॉफ्टवेअरकडे जाणं अवघड नाही आहे. तुम्ही C++, SQL किंवा R लँग्वेज किंवा पायथन असं काही जर शिकलात, कोडिंग शिकलात तर मेकॅनिकल झाल्यानंतर सुद्धा सॉफ्टवेअरमध्ये जाता येणार आहे. अजून एक गंमत म्हणजे मेकॅनिकल झाल्यानंतर मेकॅनिकलच्या सुद्धा जे काही सॉफ्टवेअर्स आहेत म्हणजे जे युजर्स आहेत तुम्ही त्याच्यामध्ये CAD/CAM, ProE, CATIA, डाय डिझाईन याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे जर तुम्ही अशा शाखा निवडून जर IT जायचं आहे तरी या माध्यमातून जाऊ शकता. काही विद्यार्थी तर लॉंग टर्म विचार करतात मला बिझनेस करायचा आहे किंवा मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, UPSC परीक्षा द्यायची आहे. अरे मग कमी मार्क असून काय प्रॉब्लेम आहे तुला? कारण तुला जिथे मिळतं तिथं प्रवेश घे आणि हे सगळे 4 वर्षांमध्ये इंजिनिअरिंग करता करता साईड बाय साईड तुझ्या मुख्य ध्येयाकडे तू त्याची तयारी चालू कर. म्हणजे कमी मार्क असून सुद्धा इथे सुद्धा काही अडचण येणार नाही. कोर ब्रांच घेऊ शकता. ENTC घेऊन सुद्धा तुम्ही सॉफ्टवेअरकडे जाऊ शकता. जर तुम्हाला बिझनेसमध्ये जायचं असेल किंवा मिलिटरीत जायचं असेल तरी कोर ब्रांच आपल्याला उपयोगाला येणार आहेत. आणि एवढं सगळं करून एखादा विद्यार्थी तरी रडत बसला आणि तो म्हणतोय की नाही मला अमुक एका क्षेत्रामध्ये जायचं आहे, आता मी दुसरा मार्ग निवडेल. मग या केसमध्ये BCS किंवा BSc कॉम्प्युटर सायन्स प्लस मास्टर्स त्यातलं जर केलं, मी अनेकदा सांगतो की याच्यामध्ये एखादं वर्ष तुमचं वाढतं
पण जर तो विद्यार्थी म्हणतोय नाही वाढलं तरी चालेल, मला तेच करायचं आहे, मग त्या केसमध्ये हा ऑप्शन त्याच्यासाठी उपलब्ध राहतो. काल परवाच एका विद्यार्थिनीच्या आईचा मला फोन आला होता की मग डिप्लोमा करू देत का. मला असं वाटतं की डिप्लोमा करायचं असेल तर करा, पण परत तोच मार्ग आहे. आणि त्याच्यामध्ये डिप्लोमा सेकंड इयरला प्रवेश मिळाला आणि डायरेक्ट यायला मिळाला तरी 1-2 वर्षाची अडचण आपल्याला होणार आहे. या 1-2 वर्षामध्ये आत्ताचं वर्ष बघू नका. वर्ष बघायचं तुम्हाला रिटायरमेंटच्या आसपासचं. कदाचित त्यावेळेस तुमची ॲन्युअल सॅलरी 5 कोटी सुद्धा असू शकते, कारण इथून पुढे अजून तुम्हाला 30 वर्ष सर्व्हिस करायची 4 वर्षांच्या शिक्षणानंतर. सो मे बी त्यावेळेसचा तेवढा जर लॉस आपला आत्ता जर तुम्ही विचार केला तर मोठा लॉस आहे. आणि म्हणून एखादं वर्ष गॅप घेणं, रिपीट परीक्षा देणं किंवा वेगळ्या मार्गाने जाताना एखादं वर्ष जास्त वायाला जाणं, या प्रक्रियेतून जाण्यापेक्षा तुम्ही आत्ता जे मिळालं ते घ्या, जे मिळतंय ते स्वीकारा आणि मग पुढे सरका. आता त्याच्यात 2 पर्याय विद्यार्थी म्हणू शकतात. कमी मार्क पडलेत पण आता ॲडजस्ट व्हायला आम्ही या 2 मार्गांचा विचार करू का. मार्ग नंबर 1 आहे ते म्हणजे कॅपच्या अंडरच असलेलं, आणि आता गव्हर्नमेंटने खूप चांगला निर्णय घेतलाय की मॅनेजमेंट कोटा आणि त्याच्यामध्ये असलेलं आपण म्हणूयात की एक नको असलेल्या गोष्टी, अनिती, भ्रष्टाचार, अशी चर्चा लोकांच्यात असते, मनात असते. आपण तर त्या विषयावरती मार्गदर्शन करत देखील नाही. परंतु यावर्षी शासनाने निर्णय खूप चांगला घेतलाय, ते म्हणजे कॅपच्या अंडर सुद्धा तुम्हाला शेवटच्या राऊंडमध्ये लक्षात आलं की तुम्हाला याच्यातून मिळत नाहीये, सो तिप्पट फी भरून तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलच्या मॅनेजमेंट कोटामध्ये जाऊ शकता. आणि हे सगळं ट्रान्सपरंट बनवलंय, म्हणजे अव्वाच्या सव्वा रक्कम कुणाला मागता येणार नाहीये. आणि जे मागतील ते कॉलेज असेल, मधले कुणी गडबड करणारी माणसं त्याच्यात नसतील. त्यामुळे एकदम ट्रान्सपरंट प्रोसेस आहे. ज्यांना असं वाटतं की अशा पद्धतीने उत्तम ठिकाणी प्रवेश घ्यावा, त्यांनी शेवटच्या राऊंडचा नक्कीच विचार करावा. याही गोष्टीमध्ये मेरिटचाच विचार होणार आहे, म्हणजे कुणी पण जायचं आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व अशा पद्धतीची ती यंत्रणा नसणार आहे. मला या ठिकाणी मात्र शासनाचे आभार मानायचे की त्यांनी ट्रान्सपरंट व्यवस्था जी मेरिटच्या आधारे आहे आणि ज्याच्यामध्ये अप्पर लिमिट ऑफ पेमेंट जे द्यायची फी ते पण निर्धारित केलंय. त्याच्यामुळे कुणालाही गडबड करता येणार नाही आणि काही लोकांचे इव्हिल थॉट्स याच्यामध्ये किल होतील आणि विद्यार्थी एक त्याला त्याची इच्छा असेल तर त्याची इच्छा असेल तर तो जाऊ शकेल. आणि अजून एक मार्ग त्याला म्हणजे कमी मार्क आहेत सीईटीमध्ये, तर असा विद्यार्थी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा विचार करू शकतो, ज्या ठिकाणी तुम्ही थेटपणे सगळ्या त्या प्रक्रियेत जाऊन सहजपणे तुम्ही तिथे प्रवेश घेऊ शकता. पण इथे सुद्धा विचार करावा की ही युनिव्हर्सिटी जी आहे ती ब्रँडेड आहे का. या युनिव्हर्सिटीमध्ये माझ्यासोबत शिकणारे विद्यार्थी कमी मार्कांचे जर असतील तर मग ते तुला चालणार आहे का. म्हणजे त्या अमुक संस्थेचं इतर ठिकाणी नाव खूप मोठं आहे, पण युनिव्हर्सिटी म्हणून त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे हे पण चेक करावं लागेल. पण हा एक मार्ग उपलब्ध राहतो ज्याच्यातून शासकीय रचनेतूनच प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही जाऊन प्रवेश घेऊ शकता तुम्हाला हव्या त्या शाखेमध्ये. सो आत्ता आपण चर्चा करताना पाहिलं की कमी मार्क आहेत, तुम्ही समजू नका कमी मार्क आहेत. मी आता कन्क्लुजन करतोय की कमी मार्क आहेत, तुम्ही समजू नका कमी मार्क आहेत, जे मिळेल ते घ्या. ते 4 वर्षांचा कोर्स आनंदाने करा. आत्ताचे मार्क आयुष्यभरासाठी उपयोगाचे नाही आहेत, एकदा फक्त उमऱ्यातून आत जाण्यासाठी आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा प्रवेश करून आत गेलात, जे आहे ते मिळालं तुमच्या मेरिटप्रमाणे, निर्धारित केलेल्या फीप्रमाणे. आईवडिलांना सुद्धा जास्त खर्चात टाकू नका. कॅपमधून जर मेरिटमधून ॲडमिशन मिळालं, चांगल्या ठिकाणी मिळतंय, कुठे मिळतंय, ब्रँडेड कॉलेज, ड्रीम कॉलेज बाजूला ठेवा सगळं आणि उत्तम इंजिनियर व्हा. हा पहिला मुद्दा मला तुम्हाला सांगायचा होता. दुसरा मुद्दा, मी थोड्याशा ब्रांचमध्ये कॉम्प्रोमाइज, कॉलेजमध्ये कॉम्प्रोमाइज किंवा इकडे शिकून तिकडे म्हणजे ENTCतून सॉफ्टवेअरला, मेकॅनिकलमधून सॉफ्टवेअरला किंवा बिझनेस आणि अन्य करिअर्समध्ये हा एक ऑप्शन सुचवला ज्याच्यामध्ये रिपीट परीक्षा द्यायची गरज पडणार नाही. तिसरा एक ऑप्शन सुचवला जो पालकांच्या मनात असतो, एखादं वर्ष मागे पुढे होतं एवढं नक्की आहे, डिप्लोमाचा ऑप्शन किंवा बॅचलर्स डिग्री आणि नंतर मास्टर्स डिग्रीचा ऑप्शन. आणि शेवटचे 2 ऑप्शन्स पण मी उल्लेख केला, ते म्हणजे शासनाने निर्धारित केलेल्या प्रक्रियेतून कॅपच्या अंडरच असलेल्या मेरिटप्रमाणे उपलब्ध असलेल्या इन्स्टिट्यूट लेवल कोटा किंवा दुसरा ऑप्शन म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा पर्याय. सो अशा मार्गाने आपण सीईटीत कमी मार्क आहेत म्हणून घाबरून जायची गरज नाही आणि बिलकुल सीईटीच्या कमी मार्कांचा त्याचा एकदम इश्यू करायची गरज नाही. तुम्हाला जे मार्क पडले ते ॲक्सेप्ट करा आणि पुढे चालत राहा. शेवटचे 2-3 ऑप्शन तर मी फक्त रचना आहे म्हणून सांगतोय, अदरवाईज पहिला ऑप्शन मला चांगला बेटर वाटतो, पहिला किंवा दुसरा ऑप्शन, ज्याच्यामध्ये तुम्ही आहेत ते मार्क स्वीकारून तुमच्या मेरिटप्रमाणे जिथे मिळेल तिथे जाताय आणि तिथे उत्तम बनण्याचा प्रयत्न करताय.
असं केलं तर सीईटीचे कमी मार्क इट विल बी हिस्ट्री फॉर यू, आणि पुढचा भविष्यकाल तुम्ही जो तयार करताल तो जास्त महत्त्वाचा आहे. इंजिनिअरिंग आणि अमुक तमुक शिक्षण किंवा एखादं कॉलेज, मला तिथे कॉलेज तुम्हाला फक्त 4 वर्षांसाठी आहे. आयुष्यभरासाठी जे आहे ते तुमची इंटरडिसिप्लिनरी एक प्रकारची क्रिएटिव्हिटी, आणि ती जर तुम्हाला उपयोगाला आणायची असेल तर आता नाहक पालकांना सुद्धा खर्चात टाकू नका, अन्य मार्गांचा अवलंब करू नका, विनाकारण कुठे फसू नका, आणि जे मिळते त्या पद्धतीने गेला तरी चालू शकेल. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. 10वी-12वीच्या मार्कांचा वापर हा फक्त मर्यादित आहे. पुढचं करिअर हे खूप मोठं आहे, ते करिअर जास्त महत्त्वाचं आहे असं समजा आणि तयारीला लागा.